नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओ पाहायला आलेलाच आहात. तर वेळ न दौडता चला डायरेक्ट पॉडकास्टला सुरुवात करूया. तर आजचे आपले गेस्ट आहेत द मंगेश चोटेजी. लिटरली दादा, मला आज इतकं भारी वाटते दादा की तुम्हाला काय सांगू दादा. मी लिटरली दादा, मला आज खूपच खूपच भारी वाटते दादा. स्वागत आहे सर, आपलं स्वागत आहे. हो दादा, हो. तर आपला पहिला प्रश्न मंगेश चोटेजींसाठी. सर, जो परवा मॅटर झाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे एक मॅटर नव्हता, क्रांती होती, क्रांती. पब्लिक तुम्हाला पण सांगतो, क्रांती एका ड्रायव्हर भावाची, क्रांती एका रील स्टारची, क्रांती मंगेश चोटेची. लक्षात ठेव दादा, लक्षात ठेव. एक वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे मी. हळू हळू हळू, क्रांती करायच्या आधीच नरड फाटल. हळू सांगा, हळू सांगा. सांगतो दादा, मी थोडासा पिलेलो होतो दादा, माझं थोडंसं डोकं हल्लेलं होतं, पण मी तरीही गेलो. पब्लिक, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तिथे गेल्यानंतर माझी गाडी लिटरली त्यांनी अडवली दादा. पण हे बरोबर नाही, माझं सलमान खान पेक्षा कमी ओळख नाही दादा, आणि त्यांनी माझी तिथं गाडी अडवली. लिटरली दादा, हे चुकीचं होतं. माझं डोकं हल्लं होतं दादा. असं वाटलं की मला ती गाडी घ्यावं डायरेक्ट चढवावं दादा. लिटरली दादा. चोटे, नशीब तुमचं तो पिऊन चढला नाही तुमच्यावर. म्हणजे भांडायला नाही तुम्हाला, असं म्हणतोय मी. काय राव, इथं मला तुम्ही बोलून माझा असा अपमान करू शकत नाही. रील स्टार आहे, उद्यापासून रील बनवणार नाही. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. कधी कधी तर मला असं वाटते दादा की त्याचं पण काय चुकलेलं नसावं, त्याच्या फीडवरती मी कधी गेलोच नसेल दादा. तर मित्रांनो, आपल्याला याच्यावरून हे कळत आहे की कदाचित त्या माणसांनी यांना पाहिलेलं नाही. याचा अर्थ हा होऊ शकतो का की त्यांची फीड चांगली असेल, त्यांच्या फीडवरती मंगेश चोटेजी गेले नसतील. हे बघा दादा, परत चुकीचा आहे, परत चुकीचा आहे दादा. मंगेश चोटेचा अपमान झालेला आहे मित्रांनो. मंगेश चोटेला मुद्दामून अडवण्यात आलेला आहे. ह्याविषयी मोर्चा झालाच पाहिजे. हे काय बरोबर नाही. उद्यापासून दादा मी रील बनवणार नाही दादा. बरं झालं. लिटरली दादा, हे सहन होणार नाही. लिटरली हे खपवून घेतलं जाणार नाही पब्लिक. लिटरली हे बघा, माझं पॉडकास्ट मध्ये घेऊन अपमान करत आहेत. लिटरली हे खपवून घेणार नाही दादा मी. शांत व्हा, शांत व्हा. जाऊया पुढच्या मुद्द्यावर जाऊया. तर पब्लिक, आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. तर मंगेशजी, आपला पुढचा मुद्दा आहे ओळख. ओळख बद्दल तुम्ही तुमचे 4 शब्द आपल्या भाषेत मांडावे मंगेशजी. लिटरली दादा, मी तुम्हाला सांगतो, 1-2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्यांपेक्षा जास्त ओळख आहे दादा माझी. मंगेश चोटे हलकं नाव नाही, ब्रँड आहे, ब्रँड. होय का? जसं की दादा, ते आपला हिरो नाही काय दादा, एक टंगळ मंगळ हिरो, श्रेयस दादा, श्रेयस. ते टंगळ मंगळ हिरो पेक्षा दादा जास्त ओळख आहे माझी. काय सांगताय? रगत येते बा दादा, ती रक्त येते बा दादा, ते त्यांच्या नाकातनं. ते म्हणते ते की त्यांना दादा ती रक्त येणारा हिरो जोशी साहेब. बघा, जोशी, आपलं जोशी साहेबापेक्षा दादा जास्त ओळख आहे माझी. मग सध्याच्या काळात दादा रील स्टार मंगेश चोटेनं मार्केट खाल्ले दादा. सगळ्यांचं मार्केट खाऊन टाकलेलं दादा मी. स्वतः रितेश साहेब देशमुख सुद्धा दादा मला फॉलो करते. तर मित्रांनो, सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, पुष्पा, झुकेगा नहीं साला, अमिताभ बच्चन, या सगळ्यापेक्षा आपल्या मंगेश चोटे यांची ओळख अपरंपार आहे मित्रांनो, अपरंपार आहे. धावतो. लिटरली मित्रांनो, तुम्हाला मी हे सांगतो, हो माणूस मला पॉडकास्टवर बोलवून माझी टिंगल करायला दादा. परत रडायला. सॉरी मंगेशजी, सॉरी, चुकलं. पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. तर जाऊया मित्रांनो आपण पुढच्या मुद्द्यावरती. तर दादा, माझा पुढचा मुद्दा असा आहे की समाजाच्या तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? वो अलग ही लेवल का बंदा था. हे बघा दादा, मी लिटरली तुम्हाला सांगतो दादा, समाज माझ्याकडे बघतो, समाज माझा आदर्शही घेतो, पण लिटरली तुम्हाला सांगतो दादा, मला फॉलो कोणच करत नाही दादा. म्हणजे यूज अँड थ्रो का? म्हणजे तुम्ही जे बोलता ते बरोबर बोलता का, असं तुम्हाला वाटतंय का? दादा, तुम्हाला मी सांगतो, मी जे बोलतो ते मी सोसायटीच्या विरोधात बोलतो दादा, समाजाच्या विरोधात बोलतो दादा. की सोसायटीच्या विरोधात नाही, तुम्ही सोसायटीच्या विरोधातच बोलताय. अहो, नशीब तुमचं त्या टोल नाक्यावाल्यानं सोसलं. तो जर पेटला असता तर एका टोल्यात तुमचा श्वास बाहेर काढला असता. काढू काय मोबाईल? सॉरी. रडायचंय. जाऊ पुढच्या मुद्द्यावर जाऊया. तर मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा हा आहे
की छोटे साहेब तुम्ही स्वतःला नेमकं समजता तरी काय आणि तुमची ओळख कितपत आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, मी फेमस नाही काय? लिटरली दादा तोंड जरा सांभाळून बोला, मी सांगतो तुम्हाला. 8 वर्ष गांड घातल्या पब्लिक, तेव्हा जाऊन कुठेतरी ही प्रसिद्धी माझ्या पदरी आली आहे, लक्षात घ्या. झिजला असेल की मग. मेंदू 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 हो साहेब, मेंदू. एवढं कंटेंट हुडकून फार ताण पडतो ना, त्रास होतो साहेब. मेंदू झिजला असेल की असं मी म्हणतो. हे बघ मित्रा, तू एवढं मला नावं ठेवतोय, जा जा जरा 4 चौघात आणि तिथं मार्केटमध्ये गेल्यानंतर कॅमेरा काढा आणि 4 चौघामध्ये व्हिडिओ बनव, तेव्हा तुला कळेल दादा रिअलिटी काय असते, मंगेश चोटे काय दादा, तेव्हा तुला कळेल. नको 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 साहेब, तेवढी धाडस आमच्यात नाही मार खायची. लिटरली दादा माइंड युअर लँग्वेज. बर पुढच्या मुद्द्यावरती जाऊ. बरं ते जेल मधला एक मुद्दा होता म्हणे, तो काय मुद्दा होता जरा आमच्या पब्लिकला सांगा बरं. लिटरली दादा, लिटरली मी तिथं शेटेवाडीमध्ये जेलमध्ये होतो दादा. तिथं तुम्हाला सांगतो माझ्या मित्रानं पाली पाळल्या होत्या दादा, पाली चुकचुक करणाऱ्या पाली पाळल्या होत्या. लिटरली दादा दहशत होती त्याची, दहशत. कुणी सुद्धा त्याच्या आडवं जात नव्हतं. जर नादी लागला की बाबा तो कैदी जर झोपला म्हणून समजा दादा, तसं तो झोपायला गेला तसं वरनं पाली आल्या का डायरेक्ट त्या तोंडावर मुतणारच दादा. काय सांगताय? होय दादा, कुणाला झोपू देत नव्हता, असं दहशत होती दादा त्याच्या अख्ख्या जेलमध्ये. कुणी सुद्धा त्याच्या नादाला लागत नव्हतं दादा. चौथे साहेब, त्या पालीना जरा तुमच्या तोंडावर मुतायला पाहिजे होत्या, तेवढंच फेकायचं तर कमी झालं असतं. लिटरली दादा, लिटरली तोंड सांभाळून बोल. वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे मी दादा, वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे मी. लिटरली तोंड सांभाळून बोल दादा. ते लिटरली तुझ्या वो कॅमेरा म्हणून काय बोलत नाही मी. 50 रुपयासाठी मुजरा केला त्या दिवशी आणि हे येऊन आपल्याला गॅन चोरालाय सोय. मी थोडस ड्रिंक केलतो, लिटरली सांगतो, असा मुजरा बिजरा करणार त्यातला मी नाही. लिटरली अमृत पिल्यासारखं काय बोलावं लागलायस? अहो मित्रांनो, त्या माणसानं अमृत पिलं नव्हता बघा, नाही तर टोल फ्री नाही टोल फ्री केला असता तुला. त्या पालीनं प्रशिक्षण मी देणार आहे आणि त्या पालींवर राज्य करून मी या जगावरती राज्य करणार आहे दादा. वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे मी, वैचारिक क्रांती. लिटरली पब्लिक तुम्हाला सांगायला लागलोय मी. मे बी ह्याच्यासारखं काय लिटरली करून बोलायला लागलोय तुम्हाला सांगतो. बाबा उठ. चल नाही आय मीच निघून जातोय. चल चाललाय. कुठं चाललाय तू? अरे पॉडकास्ट कोण घेणार? गेलं ही पण. वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे मी मित्रांनो. लिटरली तुम्हाला सांगतो, लिटरली रील स्टार आहे, रील बनवणार नाही. जर कुणी माझा अपमान केला तर सोडणार नाही. जगावरती राज करणार आहे, अख्ख्या जगावरती राज करणार आहे. पाली माझ्या मित्रा. लिटरली मित्रांनो तुम्हाला सांगतो, व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एडिटर बंद कर बाबा आणि लावून दे त्याला, परत इथं मुजरा करेल.